विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मग मांडिले पूर्ण कपट, संन्यासासी आलिया स्त्रिया निकट, तो जाणावा महापापिष्ट, अति निर्दृष्ट यत्य धर्मी। महाराज आता रावण रूपातले महाराज म्हणू लागले, कपट रूपानंच आपल्याला आता हस्तगत करावं लागेल सीतेला। साम दाम दंड भेद नीती असते राजकारणामध्ये। काही जण सांगते समजून नाही सांगितलं की दाम, आता दाम येणार आहे, तुम्ही नाही म्हणू नका। दाम साम दाम भेद करायचं, मग इथल्या इथंच लावायचं, आबाचं लावायचं, इकडले लावायचं, त्याला भेद म्हणतात। ही नीती असते बरं का हे राजकारणाची। आणि मग नाहीच ऐकलं की दंड, म्हणून आता कपट नीती अवलंबली आहे। आणि कपट नीतीनं मग रावण म्हणू लागला की हेव का माझं म्हणणं ऐका, आम्ही महाराज हो, आणि महाराजा स्त्रिया निकट, स्त्रियाजवळ आम्ही जात नाहीत, आणि त्याच्यामुळं तुम्ही म्हणाला काय करावं लागतंय ऐका। संन्यास धर्माचे लक्षण, निंदे स्त्रियाचे दर्शन, निंदे स्त्रियासी संभाषण, सनित्र धान ती निंदे। सान्निध्य धान जवळ जाणे, ते महाराज झालेला कपट रूपातला रावण सांगायलाय, निंदे स्त्रियाशी भाषण, आम्ही स्त्रियाच्या जवळ जात नाही। बाबा 80,000 सोडून कशाला आलायस? कितीला वाढाय? मंदोदर की सोडल्या, महाराज झालाय आणि इथं सांगायलाय आम्ही स्त्रियाशी बोलत नाहीत, आम्ही स्त्रियांच्या हातचं चहा पेत नाहीत, अमुक करीत नाहीत। हे महाराज झालेला रावण कपट रूपानं आपलंसं करण्यासाठी सीतेला काय काय म्हणू लागला ऐका। श्रीराम प्रमार्थी नेटका, तरी का धर्म आड ठेविली रेखा, याच विसीची आशंका, पाळे न देखा जावया। बाई म्हटले तुम्हाला एक विचारू का, तुम्ही धर्मात म्हणाला राम, नेटका म्हणाला, रणरंगधीर म्हणाला, मग रामानं ही जात असताना रेखा आडच आहे ना हो? होय, धर्माच्या विरुद्ध काम केलं की महाराजाचं म्हणणं व्यवस्थितपणानं मांडू लागला, रागराग करणं गेला। साध्य करायचं नाही एखादी गोष्ट, रागराग करून जमत नसतं, स्तुती करावं लागते। तसं काय काय म्हणू लागला रावण, यावनीचे राक्षसवासी, भीत भीतालो मी यावनीशी, तुम्हा देखुनी मनुष्य वेशी, येथे भिक्षशी मी आलो। आम्ही येते आहे, आणि मग आम्ही एकंदरीत इथं राहणारे नाहीत। भीत 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 ह्या का वनामध्ये तुम्हाला बघितल्याच्या नंतर वाटलं इथं घर दिसालय बाबा, पंचवटिका दिसाल्या, काहीतरी खाला मिळेल म्हणून आलोय मी। खरा आलाय का? कशासाठी आलाय? हरण करायला आलाय। पण महाराज इतका मस्त बोलू लागला, जे लय मस्त बोलणारे असतात ना, त्यांच्याकडे लय धोका असतंय। जे खटकन बोलणारे असतात, तोंडावर आबासारखे, ते निश्चळ मनाचे असतात। जे एकंदरीत हसतात, स्मित हास्य करतात, त्यांच्याकडनं जास्त धोका असतंय की नाही? वाचा, तो राक्षस सुंदरी मनुष्य वेशी, भीतरी नेसी मारायासी, अत्यादरे बोलविसी, सन्मान देशी भक्षावया। बाबा आम्ही महाराज आहे, तू राक्षस कुळातली असशील तू कदाचित, म्हणून मला एकंदरीत मधी बोलवालीस, पण आम्ही स्त्रियांचा सांगात या रूपाने घ्यायला येते आता। आणि या रूपाने आम्ही स्त्रियापासून दूर असतो, त्याच्यामुळे मी मध्ये येत नाही। मला तुम्ही, कारण ती रेखा जाऊ दे ना, गेली ना, प्रयत्न केला होता ना त्यानं, म्हणलं आता रेखा जाऊ दे ना, मग सीतेलाच बाहेर दान द्यायला, भिक्षा द्यायला आणण्यासाठी ते सगळं सांगायला आता काय काय सांगू लागला। ऐसा ऐकुनी अतिथी
उत्तर हो. सीता म्हणे मी श्री हरिहर आम्ही नवोगा निशाचर नित्य किरंकर अतिथीचे नित्य किंकर अतिथीचे. आम्ही निशाचर नाही तो तुम्ही म्हणाला ना निशाचरी आहेत आम्ही, साधू आहेत आम्ही, मध्ये येत नाहीत. हा मग सीताई म्हणल्या आम्ही निशाचर नाहीत, आम्ही अतिथीची काय करणार आहेत, पूजा अर्चा एकंदरीत सगळं आधी तिथे करणार आहेत. हो का आमचा पती येणार आहे, तुम्ही बसा तरी. चळकून कापू लागलं ते. पती म्हटलं, राम म्हटलं की त्याला भीती वाटू लागली, कव्हा येतंय की मग आपलं काही खरं. बसा महाराज हो का, सीताई म्हणू लागल्या. मग सीता नावया रेखे बहारी रावणे बुद्धी योजली पुरी सुधेने पिळलो हो भारी बघा. डोळा अंधारी येतसे. महाराजांनी तिसरा एकंदरीत नकरा सुरू केला भिक्षुक रूपातल्या. ह्याव का तुम्ही देतच नसाल आता भिक्षा, पाणी तरी द्या की. मला अंधारी यायला चक्कर यायला हो का पडतोय बघा, मला पाणी तरी द्या की तुम्ही. त्याच्या म्हणणं बाहेर आली की आपण हरण करायचं हे नकरा सुरू केला त्यानं. काय काय म्हणू लागला, जरी कृपा आहे अतितासी हा. बाहेर आणून भिक्षा देशी बघा. तरी गंगा तिरी सावकाशी निज आराशी करीन. हो का बाई साहेब, तुम्ही अतीत म्हणाला ना, मी अतीतच आहे. मला काही मर्यादा आहेत हे, आणि मर्यादा असल्यामुळं तुम्ही बाहेर आणून दिल्याच्या नंतर पाणी असेल काय अन्न असेल ते मी गंगा तेरेवर बसतो, तुमच्या नावानं ह्या का जेवण करतो, चांगलं होईल एवढं करा बरं. बाहेर येण्या कोणत्या तऱ्हेनं बाहेर येईल सीता याचीच वाट बघू लागला ते. काय होतंय ऐका. गोड बोलसी जैसे पिऊख परीन घालिसी ये वेळ भीक माझे निन सावेची भूक तरी आता विनमुख मी जातो. म्हणलं परत जाऊ का, गोड गोड बोलायच म्हणला विष असते, ते हळू 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 चढत राहते. तसं बोलायचं बोलाली सही आणि द्यायला मात्र येईना झालीस माझे मी जातो. मग तुम्हाला पाप लागल. साधू गेला म्हणून किती नखरे आहेत त्याचे रावणाचे. जा मी जातो परतावी मुख, नग तुमचं काहीच नग मला. ह्या स्तराला आला रावण. महिला नग म्हणले असले बरोबर. महाराजानं माना माय चालला महाराज 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 नसतेच ती. काय करू लागला बर का रावण ऐका. मग सीता म्हणे स्वामीनाथ विमुख व वचव सर्वथा रेखा उल्लंघोनी तत्वता भिक्षा निज स्वार्था देईन. बघा भरभळली का नाही. म्हणले तू विमुख जाऊ नका, विमुख जाऊ नका, अतिथी विमुख जाणं योग्य नाही. मीच रेखा उल्लंघोनी तत्वता, मीच रेखा उल्लंघन करते म्हटली. पण अतिथीला जाऊ देणं हे आमच्या तत्वात नाही. काय काय म्हणू लागले. विमुख झाली अतिता श्रीराम सौमित्र युधांत जयो कदान पावत अतित विघात होईल. महिला विचार करतात बरं का. सीताई विचार करू लागले. महाराज म्हणले विमुख जर गेलात ना तुम्ही यश येणार नाही ना. माझ्या रामाला यश येणार नाही, लक्ष्मणाला यश येणार नाही, म्हणून तुम्ही परत जाणं योग्य नाही. काही ना काही तुम्ही घ्या, 2-3 वयात तुम्ही घ्या आणि श्लोकाला थांबा. सुखी केली अतिता सुखी होईल श्री भगवंत श्रीराम लक्ष्मण युधांत यशवंत होतील. बरं का. सुखी केली, आपल्या घरासमोर कोणी आलं ना तसं दौडायचं नाही, जे आहे ते द्यायचं माय. आणि उलटही बोलायचं नाही, बाबा धडधाकत आहेस की तुला काम कराय काय, ते त्याचा प्रश्न आहे. करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न काय. तुमच्या दाराला आलंय ना तुम्ही द्यायचं. नेदा तरी हे हो
नका देऊ अन्न फुकाचे जीवन तरी पाजा नेदा तरी काय अन्न देऊ नका म्हणले जीवन तरी पाजा हा जयामध्ये सार ताकाचे उपकार त्याच्या अगोदरच एक आठवण मला तरी करा हा नाही दूध दूध देऊ नका म्हटले तुम्हाला दही देऊ वाटत नसेल त्याच्यातलं लोणी सगळं काढून घेतले ताक तरी द्या की तांब्यावर महाराजांनी अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी पाणी तरी द्या पण बोलत जाऊ नका तसं आमची वृत्ती अतीतांचा सन्मान करण्याची आहे तसं महाराज जाऊ नका सीताई म्हणू लागल्या राखिता लक्ष्मण मर्यादा रेख अतीत हो पाहे विमुख बघा येणे पापे पावेल पती दुःख भिक्षा भक्षक मी घालीन. इतकी महिला विचार करते बरं का अतीत चाललाय ना त्याला दुःख होईल त्याला दुःख झालं की मग आपल्या पतीला यश येणार नाही मग महिला देतात दान तरी अनेक जण म्हणतात तुला कळत नाही का मी किती आणालो पै पै करून द्यालच इथं दे तिथं दे कशामध्ये ह्याच्यात बोलत नाही मी होय देऊ द्या ना काय झालंय देत जावं माय नाहीच विचारायचं कशाला विचारित बसायचं आपल्या परीनं द्यायचं बोला ऐसा विचार मानसी चितने करोनी निश्चयशी भिक्षा अनावयाती तासी सवे गुंफेशी म्हणून अतीताचा विचार केला ह्या भिक्षारूपी रावणाचा विचार केला चाललाय ना परत तसं जाऊ देणं बरोबर नाही स्वयं गुंफेशी आतमध्ये गेल्या ती आज कथा होणार नाही आता उद्या होणार आहे चांगलंच आहे सगळं आणि उद्या एक सुंदर कथा आपण ऐकूया वेळ झाल्यामुळं श्रोत्यांचा असं म्हटलंय की डॉक्टरांना कळावा ताप आणि वक्त्याला कळावा श्रोत्यांचा संताप येऊ नये नाही तर इकडं नगच बाबा म्हणू नये एवढ्यातले कमी होऊ नये होणार नाही अर्जुन उठला आता आरती लावी आणि हे शिंदे महाराज लिहाले म्हणून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी